श्री गुरु सारिका अष्टापाठी राखा इतराचा लेखा कोण करी राज याची कांता काय भिक मागे मनाच्या जोगी सिद्धी पावे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतनहरी हे अकारण करुणावरुणाने श्री भक्तकाम कल्पद्रुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेने अथांग दयेने संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु माऊलींचा नवे नवे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडले. माझा आवाज येतो ना तुमच्यामुळे ऐकायचं. या अभंगातून ज्ञानोबा यांनी 3 उदाहरणं आपल्या मानवी जन्माकरता एका विद्यार्थ्याकरता सांगितलं. काय म्हणले माहिती का पोरांनो? ज्ञानोबा म्हणतात की श्री गुरु नावाची गोष्ट ज्याच्या पाठीशी आहे त्याला इतर लोकांचे पाय धरायची गरज नाही. फक्त कोण पाठीशी असलं पाहिजे? मोठ्याने बोला. कोण पाठीशी असलं पाहिजे? बोला बोला. श्री गुरु आपल्या पाठीशी किंवा आपले गुरुवर्य आपल्या पाठीशी असावे. कोण पाठीशी असावं? बोला. गुरुवर्य पाठीशी असावे. पण मग गुरुवर्य जर पाठीशी असतील तर आपल्याला इतर लोकांचे पाय धरायची गरज नाही. म्हणून कोणाचे पाय धरायचे? बोला बोला. कळते मला काय बोलायचंय. कुणाचे पाय धरायचे? गुरुवर्यांचे. पण मग गुरुवर्यांचे पाय धरले की म्हणतात राजाच्या बायकोला भीक मागायची गरज काय? जसं तिला मनाच्या इच्छेनुसार तिला जसं काही पाहिजे तसं मिळेल तसं आमचं पण होईल. आम्ही जर श्री गुरुच्या सानिध्यात जर गेलो, या शिक्षकांच्या सानिध्यात जर राहिलो तर आम्हाला सुद्धा मनाला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणासोबत राहावं? श्री गुरु बरोबर राहावं. बरं ठीक आहे महाराज. याच्या पुढे थोडस बोलतो. महाराज म्हणले कल्पतरू तो एक वृक्ष आहे. बरं का? कल्पतरू एक वृक्ष आहे आणि जो त्या वृक्षाखाली बसतो मनाची जी इच्छा आहे त्या मनाच्या इच्छेनुसार त्याला मिळतं. कल्पतरू तळपाटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोदी. महाराज म्हणले श्री गुरु सारिका अष्टापाठी राखा इतराचा रेखा कोण करी. महाराज म्हणले ज्ञानोबाने सगळ्या लोकांनी विचारलं तुमच्याकडे काय पुरावा? ज्ञानोबा म्हणतात मी स्वतः तरलोय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. कशाने तरलो माहिती का? आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुची कृपा झाली की तरता येतं आणि मानवी जन्मातली महत्वाची उडी घेता येते. म्हणून श्री गुरु सारिका अष्टापाठी राखा इतराचा लेखा कोण करी. विठाला प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं अकोले खुर्द गाव आणि अकोले गावातील आज आपली ही नाचू कीर्तनाच्या रंगी आणि ज्ञानदीप लावू सगी या संत नामदेवाच्या अभंगाप्रमाणे खरं तर मानून प्रशालेच्या माध्यमातून ज्ञानदीप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अध्यात्माची ओढ निर्माण करताना कीर्तनाच्या रंगात नाचवण्याकरता ज्ञान मंदिरा आणि गजर कीर्तनाचा या प्रशालेमध्ये हा गोड असा ज्ञान महोत्सव किंवा हा महोत्सव या ठिकाणी आयोजित होत असताना म्हाडा तालुक्याचे भाग्य विद्यार्थी लोकप्रिय आमदार संस्थेचे आधारस्तंभ खरं तर माननीय श्री बबनदादा शिंदे यांच्या प्रेरणेतून त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार व सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव यांच्या संस्थेचे सचिव व प्रशालेचे प्राचार्य खरं तर संस्थापक अध्यक्ष श्री संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनातून व सविताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनातून संस्थेचे सचिव व प्रशालेचे प्राचार्य श्री राजेंद्रजी ठोंबरेसर यांच्या संकल्पनेतून आज या शाळेमध्ये भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी पार पडतोय. आजचं कीर्तन या शाळेमध्ये करतोय. पण मला वाटत नाही मी की या हायस्कूल मध्ये या शाळेमध्ये कीर्तन करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे याचा प्रतिभास काय बोलायचं. पंढरपुरात सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही बरं का सर. एवढं नियोजन तुम्ही करून दाखवलं. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी फिरलो पण महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे की गॅदरिंगचा कार्यक्रम कॅन्सल करून आपल्या विद्यार्थ्यांसमोर अध्यात्म मांडणारी महाराष्ट्रातली पहिली शाळा म्हणजे आपल्या अकोल्याची.
मानवी जन्मामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये अध्यात्माचे विचार पेरावे आणि विचार पेरत असताना या शाळेने केलेले प्रयत्न म्हणून या प्रथमतः या शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक सगळ्यांना मी धन्यवाद देईल. आदरणीय आमचे डोंगरे सर असतील, प्राचार्य असतील, नवे या शाळेतील सगळे शिक्षक असतील, सगळ्यांनी मला आग्रह धरला, मला यावं लागलं आणि बोलावं लागलं. या आग्रहानुसार मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. आदरणीय सगळीच महाराज मंडळी असतील, गायनाकरता विशेष उपस्थित आदरणीय हुसेन महाराज आहे, सागर महाराज आहे, आदरणीय आमचे दादा महाराज आहे, आश्रमजी आहेत. या चौघांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. ही सगळी टाळकरी मंडळ आहे, त्यामध्ये सगळ्यांचे विशेष आभार. किती गोड टाळ वाजवतात महाराष्ट्र फेटेवाली बाबा, तर मला वाटतं गाडी टाकून घेऊन जावा, एवढे सुंदर आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. ही सगळी महाराज मंडळी विनेकरी बाबा असतील, आदरणीय सर, आपण सगळेच सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. टिंबुर्णीकर आपण सगळे बरेच आला बरं का कीर्तन ऐकण्याकरता, आपल्याला सुद्धा धन्यवाद. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय आमचे सर असतील. गोड असा साऊंड आहे. बहुधा साऊंड वाल्यांना सांगावं लागतं की बाबा आवाज वाढव, की बाबा विशेष अशी गंमत अशी की आवाज कमी कर म्हणावं लागते. त्यांना सुद्धा धन्यवाद. बरीच महाराज मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. विशेष तत्वानं गुरुजन वर्ग जास्त उपस्थित आहे. पोरांनो, आपल्या गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अध्यात्माची ओढ लागली अशा गुरुजनांकरता त्यांचे आभार व्यक्त करतो. सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना आज हा गोड कीर्तन महोत्सव आपण आयोजित केला. या शाळेचे वैशिष्ट्य असे, पहिल्यांदाच बोलवत आहे, गावची लोकसंख्या 4000 आहे. किती आहे? 4000 आहे. पण या शाळेमध्ये विद्यार्थी शिकताय 3500. म्हणजे जगातलं मोठं आश्चर्य म्हणावं लागेल की जगातली पहिली शाळा म्हणावं लागेल की या शाळेची, या गावची लोकसंख्या 4000 आणि या शाळेमध्ये विद्यार्थी शिकताय 3500. हे कसं शक्य आहे महाराज? या शाळेचं परिसरामध्ये असं रेकॉर्ड बनलंय की सुशिक्षित आणि सुसंस्कार कसे असावे तर या विद्यालयाकडे पाहिलं जातं. म्हणून या शाळेचा अतिक्रम आणि या शाळेचा परिचय देण्याकरता मी काय द्यावं? आजपर्यंत महाराष्ट्रातल्या 8 कीर्तनकारांना खरं तर आपल्या कीर्तनातून या शाळेचा परिचय दिलेलाच आहे. माऊली दादा बरोबर ना? आणि म्हणून गोड असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. अर्चना मॅडमने मला सांगितलंच होतं की महाराज एकदा येऊन पहा. महाराज, आमच्या शाळेचं शिस्त आणि आमच्या शाळेची खरं तर या ठिकाणी जी पद्धत आहे ती जगा वेगळी आहे. आणि खरंच आहे महाराज, ज्या मानवी जन्मामध्ये ज्ञानोबाईंनी जसं पसायदान लिहिण्याचा प्रयत्न केला, जसं पसायदानातून सांगितलं भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, मैत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारी शाळा आहे. म्हणून महत्वाचं गणित या सगळ्या शिक्षकांना मी धन्यवाद देतो. गोड असा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त हे पाया जन्म झालाय. मग एवढ्या पवित्र आणि पावन कुळामध्ये जर जन्माला आला तर सगळं मागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं? मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. किती पवित्र माती? आपण 26 जानेवारीला म्हणतो ना, चहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला. पवित्र कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. मग एवढ्या पवित्र कुळामध्ये जर जन्माला आला तर आम्हाला काय सांगितलंय? माणसानं मानवी जन्मात भजन करावं. हे उचित गणित आम्हाला सांगितलंय. पण भजन नाही केलं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्मवाय. हे जन्माची आस आहे. जन्माची आस आम्ही सज्ज भावानं जोपासली पाहिजे. का? आपण ज्या राज्यात जन्माला आला ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला ही भूमी कोणाची? सगळे बोला. कोणाची भूमी? कोणानो? संतांची.
कोणतं राज्य? आपण ज्या राज्यात जन्माला आला या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य, बरोबर ना? महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रातला जिल्हा 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 सोलापूर, आणि सोलापुरातला तालुका कसं बोलू का? आश्रमजी, या तालुक्याबद्दल या जिल्ह्याबद्दल बोलत असताना महत्वाचं काय, मला सोलापूर जिल्हा आवडतो का माहिती का? जगाचा मालक स्वयंभू पांडुरंग परमात्मा कोणत्या जिल्ह्यात आहे? वाजवायची तर जोरात वाजवायची. कोणता जिल्हा? सोलापूर. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन केणारा जिल्हा, सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा, कीर्तनाची आवड असणारा जिल्हा, कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारी लोक सुद्धा, सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा, चांगल्या प्रकारची शेती करणारा जिल्हा, सगळ्यात जास्त बांध कमी करणारा जिल्हा, कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय, का माळा घालून माळा काढणारी माणसं सुद्धा पलीकडे आपला नाही म्हटलंय. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं गोड असतं. किती गोड असतं? महाराज म्हणले शास्त्रानं आपल्याला सांगितलंय, काय म्हणले शास्त्र? की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे, आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला. पालक मंडळी जरा बोला. चला काय करतोय आपण? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच वरून मलाही सांगायला तरी पटलं पाहिजे तुम्हाला. माझं म्हणणं नाही, संताचं म्हणणं. औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव देह ए प्रभु ने तुझा दिया, ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, भज मन नारायण तू भज मन नारायण. भाषण करतो आम्ही भजन करास, पण नाही केलं तर महाराज म्हणले जन्म व्हायला. हालीच्या काळात बरं का मी सांगू का, देव मिळणं कठीण झालंय बरं का. पण तुझी हल्लीच्या काळामध्ये देव मिळणं अवघड झालं. का देव मिळत नाही सांगू ऐकायचंय. हल्लीच्या काळामध्ये कोणाला बरं का, तुम्ही ऐकत ना सगळेजण मान हलवत चला, म्हणजे मला कळलं आहेत का गेली. हल्लीच्या काळामध्ये सांगतो ना, ऐका ना, हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, अरे माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून? साधी गोष्ट आहे. अरे देवाला मिळवायचं. एक म्हणणार तुम्ही माझ्या बरोबर, म्हणणार तुम्ही सगळे. आपण म्हणतो ना, देव आशान पावायचा, देव आशान पावायचा, देव बाजाराचा. थोडं मोठ्यानं म्हणा, मी कोण होतो थोडासा. देव बाजाराचा, देव बाजाराचा, मनी नाही भाव म्हणे. टाळी वाजवाय का? मनी नाही भाव म्हणे, देव आशान भेटायचा, देव बाजाराचा. अजून पुढं बोल. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव कशाचा? दगडाचा देव त्याला, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी माहिती मला. देव आशान पावायचा, देव बाजाराचा. मग देव मिळतो गड्या. आपल्या साने गुरुजींनी सुद्धा आपण शब्द लिहिले ऐकले ना आपण, किती गोड म्हणले ते. खरा तो जगाचे बांध गोरा, असं नाहीये. जगाला प्रेम ऐकलंय. मग प्रेमानं भावानं जगावं. का जगावं माहिती का? हे पोरांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक जीवन जगत असताना आनंदाने जगलं पाहिजे. का जगलं पाहिजे? महाराज म्हणले समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील तैसे राहावे. मग तैसे राहण्याकरता आम्ही या जगात काय केलं पाहिजे?
उत्तमरित्याचा परमार्थ केला पाहिजे. सकाळी उठलं आपल्याला आता नाही जाता येत पंढरपूर, आपण शाळा शिकतो पण आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही. मग आम्ही काय करावं? आमचं पंढरपूर आपल्या जवळ आहे. सांगू पंढरपूर कुठे आहे? आपल्या घरात सुद्धा पंढरपूर आहे. ती म्हणतात नाही महाराज, सांगू आहे आपल्या घरात सुद्धा पंढरपूर. नाही साहेब आहे बर का, आपल्या घरात सुद्धा पंढरपूर आहे. सर सांगू का, आपली आई म्हणजे आपली रखुमाई आहे आणि आपला बाप म्हणजे आपला विठोबा आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलासारखं दैवत नाही म्हणून आई वडिलाचे पाय पकडावे. पण आई वडिलाचे पाय पकडत असताना माणसाच्या आयुष्यात तीन पण आहे बर का, तीन पण. आपण जन्माला आलो ते कोणतं पण, जन्माला आलो ते कोणतं पण, जरा मोठ्यानं बोला मला ऐकायला जर. बालपण आणि बालपण संपलं का कोणतं पण येतं. तरुणपण संपलं का कोणतं पण येतं. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय मानवी जन्मामध्ये ऐका मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय. तर जन्माचं ऐका 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 जन्माचं महत्वाचं गणित एक आहे. आम्ही तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे, बालपणामध्ये काय केलं पाहिजे. बालपणामध्ये अभ्यास केला पाहिजे. बरोबर बरोबर बोला बोला बोला. काय केलं पाहिजे? जंगली रवी बी आहो ना महाराज, हे नकोय, हे नकोय. आणि आता ऐका ऐका नकोय ते. आणि मग बालपणामध्ये काय केलं पाहिजे, तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे. निश्चय. जसं की तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलंय, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची बळ. पण मग म्हातारपणामध्ये निश्चिंतीने पावलं विसावा. सर्व बरोबर ना. खुंटरिया धावा तृष्णेची या. म्हातारपणामध्ये म्हणावं आता बस याच्यासाठी केला होता हास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. पण मग आम्ही या जन्मामध्ये आलो तर आमचं कर्म त्या प्रकारचं असावं. पण मग काय कर्म करावं? महाराज म्हणले टाळीचं कर्म आम्ही करावं. आणि हे जर कर्म केलं नाही तर महाराज म्हणले काय होईल माहिती का, नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. जन्माला आलोय तर जन्माचं महत्वाचं गणित मॉनिटर दिल्यावर सांगायला लागले. जन्माचं गणित एकच आहे. काय जन्माचं गणित? आम्ही आलोय तर जन्मामध्ये भजन केलं पाहिजे. पण आता मी तुम्हाला सांगितलं की टाळी वाजव. मी तुमच्याकडून टाळी वाजवून घेतोय 5-5 मिनिटाला. का टाळी वाजवायला सांगतोय? थोडस विज्ञानाबरोबर आपल्याला अध्यात्म आहे. अध्यात्म बरोबर कशाला शिकायचंय? अध्यात्माबरोबर विज्ञानाला आणि विज्ञानाबरोबर कशाला शिकायचंय? अध्यात्माला. या दोघांची एकमेकाशी गाठ बांधली तरच या जगातामध्ये क्रांती होईल. विको कमी करू शकेल. काय क्रांती होती? महाराज म्हणले क्रांती होण्याकरता जी दोन्ही गणित आहे. आता तुम्ही आला कीर्तनात तुम्ही टाळी वाजवली, बरोबर? कीर्तनात टाळी वाजवली लोक तुम्हाला मानतील, बरोबर का नाही? हे काय टाळी वाजवली, काय भाविक आहे, बरोबर ना? कीर्तनात टाळी वाजवली महाराज, लोक मानतील. पण आता हीच टाळी कीर्तन संपल्यावर रोडला जाऊन वाजवली. लोक मानणार नाही. कधी याच्यात काहीतरी फरक झाला नाही मानणार. मग आता मग सांगतो, पुढे बोला. आहे का टाळी वाजवल्यानं होतं काय? ऐकायचं तुम्हाला? थोडस तुमच्या फायद्यात सांगू. ऐका. आता तुम्ही टाळी वाजवत होतात, आता नाही वाजवायची बरं का. टाळी वाजवली, एवढ्या भागाला काहीतरी जाणवलं असेल तुम्हाला. काय जाणवलं? हायब्रिड आम्हाला वाजवा रात्री मागून गोड काय कामाचं नसतं. टाळी
वाजवल्यानंतर हाताला काय आल्या? मुंग्या आल्या. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. टाळी वाजवल्यानं सुद्धा टाळी वाजवल्यानं सुद्धा हाताला काय येतात? मुंग्या येतात. म्हणून टाळी वाजवली आणि हाताला मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या? माझे पुण्यात एक चांगले मित्र आहे, डॉक्टर आहेत, हृदयविकारावर काम करतात. मी त्यांच्याकडे नेहमी जातो आणि त्यांना विचारलं की टाळी वाजवण्याचं महत्व काय. त्यांनी मला इतकं भारी पटवून सांगितलं की म्हटले महाराज, या हातांमध्ये हजारो नाड्यात नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो. इंग्रजीतून आपल्याला शिकवलं त्याला आपण पल्स म्हणतो. पल्स. या हातातल्या नाड्यांचं देवाने कार्य दिले काय? जो कोणी माझ्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्या करतात. सांगतो पुढं. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या विठ्ठल नामाच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला हृदय विकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून आता बस ना. मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाज, कोणीच वाजवला नाही. आता फायद्याचं सांगितलं बामट्याचं, टाळी वाजवली पाहिजे. होतं काय टाळीनं होतं काय माहिती का? महाराज म्हणले ही टाळी जर वाळवंटात जर वाजली तर काय व्हायचं माहिती का? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंट. 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 हे माझा गोपाळाची सामर्थ्य गोडाच आहे, पण कोणाच्या नामस्मरणामध्ये वाजवावी? श्री गुरूंच्या आणि देवाच्या. का वाजवावी? जन्मोजन्माचं पाप जळून जातं म्हणून टाळी वाजवली पाहिजे. पण टाळीचं नित्य कर्म असावं. आई वडिलाच्या सेवेचं आणि गुरूंच्या सेवेचं कर्म आपल्या जवळ असावं. आणि कर्म जर चुकलं तर महाराज म्हणले केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईचे किती. हे कर्म आमचं असं. कर्म काय करावं? मला वाटतं सर तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असं जीवला, समजा पुण्याला जायचं, कुर्डवाडीला ट्रेन थांबते का तिथं? बर. आणि मग आपल्या अकोल्याची कुर्डवाडी किती लांब आहे? 20 हा 30 किलोमीटर. 30 आहे ना? पूर्ण लई शार बेगड तुमची काय असेल. हा. आणि मग इथली 4 जण गेले पोरांनो. पुढे गेले कुर्डवाडीला गेले. त्यांना पुढे जायचं होतं, पुण्याला जायचं. आणि अचानक गेल्यामुळे त्यांना तिकीट काय भेटलं? रेल्वेचा नियम आहे काय की अचानक गेलं तर तिकीट भेटत. हा नियम कोणाचा आहे? शाळेचा, रेल्वेचा. अचानक गेले पण तिकीट काय भेटलं नाही. पण मग त्याच्यातले हुशार होता. 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स होता. आणि मग त्याला काय केलं माहिती का? ऐका, खिशातून 10 रुपये काढले. एक आपलं इथलंच होतं ते अकोल्यातलं होतं. आणि 10 रुपये काढले. 4 जण अकोल्यातले होते. 10 रुपये काढले. एक आणि तिघांकडून 10 घेतले. किती झाले? 30 कस काय? 40. आणि 40 रुपयाचा कुर्डुवाडीच्या स्टेशनला एक नकली साप खरेदी केला. आणि तो साप ट्रेनचा शेवटचा डबा, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहिती? यारी यारी लहान थोर सगळ्याची येते आहे अधिकार.
आणि त्या डब्यात यांनी साप आणून सोडला. साप कसा होता? नकली होता, पण डब्यात नेमकी लाडक्या बहिणी बसल्या. लाडक्या बहिणींनी साप पाहिल्यावर 2 मिनिटात अख्खा डबा आले का. आणि आपल्या आपुल्यातले गगडी जाऊन बसले डब्यात. सकाळी किती वाजता बसले? 7 वाजता बसले. साप सोडला आणि 7 वाजता बसले. डबा अख्खा रिकामा केला आणि 7 वाजता बसले. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि एक जण उठला. तिथं स्टेशनला, रेल्वे स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. हा, आणि मग साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले कुर्डुवाडी. सकाळी 7ला बसलो, कुर्डुवाडी कसं काय? साहेब म्हणले सकाळी 7ला या ट्रेनच्या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकीचे पुण्याला निघून. सांगू आपण म्हणतो ना, सुनी म्हणे बघा, जैशी करणी. मग म्हणणार माझ्याबरोबर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून, जगी जीवनाचे घ्यावे जाणून, जैसे जाचे फळ दे, जैसे जाचे कर्म तैसे. आता म्हणणार परत, जगी जीवनाचे घ्यावे जाणून, जैसे जाचे फळ देतो ईश्वर. मग काय कर्म करायचंय? आज आपल्याकरता स्पेशल कीर्तन आहे, ऐका. आपण आजचं कर्म काय करायचं पोरांनो सांगू का? आजचं कर्म अभ्यासाचं करायचं, उद्याचा दिवस येणार आपला सांगायचं. आणि ज्यानं कर्म आजचं अभ्यासाचं केलं, कारण की का तुकोबाराय म्हणतात, कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मग आम्हाला अभ्यास करायचा आहे, पण कोणाच्या माध्यमातून होईल? महाराज म्हणले, मग सगळी पोरं, आमच्या सगळ्या पोरांनी प्रश्न विचारला, आम्हाला अभ्यास करायचा आहे, पण हा एकल्याचा नव्हे खेळ. मग अभ्यास कोणाच्या माध्यमात करावा? तर मग सगळी पोरं म्हणली, ज्ञानोबारांनी याचं उत्तर विचारलं. ज्ञानोबाराय म्हणले, आपल्या पाठीजवळ, आपल्या जवळ श्री गुरु असावा, आणि श्री गुरु जर पाठीराखा असेल तर इतरांचं घेणं देणं नाही, अभंगाचं. Guru
श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. मग श्री गुरु जर पाठीशी असतील तर इतर लोकांचं इतर बाकीचं माध्यम आम्हाला जोपासायची गरज नाही. मग काय माध्यम आहे? महाराज म्हणले श्री गुरूंच्या सेवेचं माध्यम आमच्या जवळ असतं आणि ज्याने माध्यम जोपासलं त्याला नलगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरात नारायण. मग आम्ही काय करावं? ऐका का आवाज येतो ना. मग मानवी जन्मामध्ये आम्ही श्री गुरुचं महत्व कशा पद्धतीने जोपासलं पाहिजे? महाराज म्हणले त्यांच्या संगतीत काही जन्माची काही तत्व आहे. काय संगतीचं वर्म आहे? महाराज म्हणले त्यांची संगती जन्माचं महत्वाचं गणित सार्थ केलं आणि मग संगतीचं काही गणित आहे. थोडंसं पूर्ण ऐकायचं तुम्हाला, ऐकायचं. संगत जर चांगली केली तर पंगत सुद्धा चांगलीच घडते आणि संगत जर चुकली तर महाराज म्हणले संगतीचं वर्म चुकलं की पंगत सुद्धा चुकते. हे तुम्हाला प्रसंग सांग ऐका. एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. कोणाकोणाची? बोला ना. भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. किड्यानं गाणं म्हणून दाखवलं कोणाला? भुंग्याला. काय म्हटलं माहिती का? मित्रवन व्यामध्ये आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार मित्र असला जवळजण मनासारखा. मित्रवन व्यामध्ये वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार. सगळे म्हणा परत परत. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. मित्र बनूया, मित्र बनूया. दुःख अडवायला, दुःख अडवायला मित्र बनूया, मित्र बनूया. सांगू बघा, ऐक ना, हे पोरांनो ऐक ना. मित्र असावा पण 100 मित्र असण्यापेक्षा एक तरी जीव असावा. आपल्या जवळ सांगू आपल्या जवळ अख्खा गाव आहे, अख्खा गाव मित्र असावा. म्हणजे तुमची मन पाठ आहे, त्याची मन पाठ आहे. अख्खा गाव मामाचं एकच करावा. श्रीकृष्ण परमात्म्यासारखा सुदाम्यासारखा एक तरी मित्र असावा. आणि एक मित्र जर असेल तर त्या मित्राजवळ दुःख सांगता येईल. कारण की का? दुःख जर हलकं झालं तर आत्महत्या करण्याची वेळ येत नाही. म्हणून माणसानं आपलं दुःख कोणाजवळ सांगावं? मित्राजवळ. आणि मग मी सांगत काय होतो ऐकते ना तुम्ही सगळे. हा, किड्याची आणि मुंग्याची संगत झाली. ऐकता ना तुम्ही? आणि मग कोणी गाणं म्हणून दाखवलं तो मुंग्याला? आणि किड्यानं गाणं म्हणून दाखवलं. किडा म्हणला चल माझ्या घरी, चल माझ्या घरी. कोणाला म्हटलं? मुंग्याला म्हटला. मग किडा पुढं आणि मुंगा मागं. आता किडा पुढं राहतो माहिती तुम्हाला? शेणामध्ये. शेणामध्ये कोण राहतं? शेणामध्ये किडा. आणि मग शेणामध्ये राहतो तो, खातो सुद्धा शेणच. कोण? आणि मग पुढे गेला कोण? हा, तुम्ही बरोबर राहतो. ऐका. आणि मग किडा पुढे गेला. किडा पुढे गेला आणि त्यानं ताजं शेण आपल्या मित्राकरता काढून ठेवलं. कशा करता सांगू आता थोडस स्पष्ट. मैत्री चुकली की काय खावं लागतं? म्हणून मैत्री करताना जपून करायची. कळते ना मी काय बोलतो ते? आणि मग हा हा तो किलो दिला टाळा द्यायला.
भुंगा सुगंध घेऊन जगत होता. सुगंध घेऊन जगणारा जो भुंगा, त्याचं जीवन जगण्याची स्टाईल वेगळी, पण नाही विलासानं मैत्रीमुळे शेण खावं. मग महाराज पुढे काय झालं, थोडस पुढे त्या आणि मग भुंगा म्हटला, आता तू माझे खरं तर पाहुणचार केलाय, मी सुद्धा तुझा पाहुणचार केला पाहिजे. किड्याला म्हटला चल, भुंगा म्हटला चल, किड्याला म्हटला चल माझ्या घरी. किडा म्हटला कधी, भुंगा म्हटला कल करे सो, आज करे सो, अभी कभी करो. इंस्टाग्रामचा पण थोडाफार अभ्यास असावा. ऐका मग किडा म्हणला चला, किड्याला नाही किडा चल, भुंगा पुढं आणि किडा दोघं जण निघाले. आता भुंगा कुठं राहतो माहिती तुम्हाला, फुलामध्ये गुलाबाचं फुल असेल, कमळाचं फुल असेल, अनेक फुलामध्ये सहवास करतो, त्याचं नाव भुंगा. आणि मग भुंगा किड्याला आणलं त्याला भुंग्याच्या घरामध्ये. जसा तो किडा त्या भुंग्याच्या घरामध्ये प्रवेश करायला लागला, आता गुलाबाचं फुल काय देतं, सुगंध. पण किड्यानं कधी सुगंध घेतलेला नव्हता, नाही, कारण की का त्याला खायची सवय होती. जसा किडा आला आणि जसा त्या फुलामध्ये प्रवेश केला, तसा डायरेक्ट विषूतच पडला. काय गोष्टी अशाच असतात पोरांनो. काय असतात, माणसाला देव देऊ नाही पाहतो आणि देव घेऊ नाही पाहतो. माणसाला जर काही गोष्टी जर देवानं जास्त दिल्या, त्या सुद्धा माणसाला सांभाळता आल्या पाहिजे. जुन्या काळातले एक वाक्य पोरांनो, जुना काळ काय म्हणायचा, ही जी टोप्यावाली मंडळीत ना, ही लोक म्हणायची गरिबी आली तर माणसानं लाजू नये आणि श्रीमंती आली तर माणसानं. मग आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, ऐका. आणि मग ते भुंगा आला, किडा आला भुंग्याच्या घरामध्ये बेशुद्ध पडला. शेजारीच एक महादेवाचं, गणपती बाप्पाचं, पांडुरंगाचं मंदिर होतं. त्या मंदिरातला पुजारी रोज यायचा आणि रोज एक फुल तोडायचा आणि देवाच्या पांडुरंगाच्या चरणावर नेऊन व्हायचं. पुजारी आला, त्यानं एक फुल तोडलं आणि नेमकं ते फुल कोणतं तोडलं माहिती का, ज्या फुलामध्ये तो किडा बेशुद्ध पडला होता. भुंगा मस्त म्हणायचा, हे उठ ना. बरं, किडा बेशुद्ध पडला होता. मग ते पुजाऱ्यानं फुल तोडलं आणि पांडुरंगाच्या चरणावर नेऊन व्हायला सांगितलं. आणि जसं फुल वाहिलं तसा त्याच्यातला किडा शुद्धीवर आला. आणि पाहतो तर काय, कुठं आलो, पांडुरंगाच्या चरणावर आलो. माझी पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली देवाच्या चरणावर. मग मला या संदर्भाचा संदर्भ लावून द्यायचा तुम्हाला. आज तुम्ही चांगल्या गुरुजनांच्या संगतीत आहे, जिथं विज्ञानाबरोबर अध्यात्म शिकवलं जातं, आशांच्या संगतीत आहे. आणि संगतीतून काय होतं माहिती का, चला ऐकायचंय. संगतीनं ओलांडला संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाबिली तू वाट, तुझ्या विनो मगलो मीच मला थेट
दुखा एकमेका वाटला वाटला भेटला 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 विठ्ठल माझा. खरं तर असं तुम्ही एवढे भारी म्हणताय, मला वाटतं इथे मंडपातल्या कधी आजी म्हातारी उचलावं तुमचा ओवाळावा. परत ठेवून द्यावा फेकून नको लागावं. ऐका, संगत कोणाची केली पाहिजे? गुरुजनांची केली पाहिजे. आज गुरुजनांच्या संगतीत आपल्याला जीवन जगण्याचं कौशल्य मिळत, पण ही संगती कसं? पहिली संगत आई वडिलाच्या विचाराची असावी. कोणाची असावी? आई वडिलाच्या विचाराची. आणि दुसरी संगत आपल्या गुरुजनांच्या विचाराची असावी. आपण कधी कधी बरं हे ऐका ना, आई वडिलांना सुद्धा कधी कधी ना बोलत असताना उलट पालट बोलतो. आपल्या वयातली पोरं आपण बोलतो, आईला म्हणतो हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. तुम्ही म्हणताय का? तुम्ही चांगले जे म्हणतात त्यांना म्हणतो. कधी कधी आपण म्हणतो हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. बरोबर. कधी कधी विचार करण्याची भूमिका आहे. जर आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवण्याच्या ऐवजी आजपासून माझं म्हणणं आहे, आई वडिलांचा काय करायचा, मग आदर जर केला तर लोक सुद्धा आपला करतील. मग घालतील नमस्कार. मग महाराज म्हणले आई वडिलांच्या संगतीत तुम्ही किती मोठे शिक्षण करा, किती वेल एज्युकेटेड व्हा, ग्रॅज्युएटेड व्हा, पण सांगू आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस कधीच मोठा होत नाही. थोडस पुरावा आहे माझा. काय पुरावा? आपल्या इकडचे पोरग ना डबल ग्रॅज्युएट झाले. आपल्या अकोले आपल्या ह्या भागातलं ते मुरडी भागातले पोरग ना डबल ग्रॅज्युएट झाले. घरी आलं, पप्पा मला चांगले मार्क पडले. पप्पा म्हणले मग काय करायचं? म्हणले मला नोकरी करायची. पप्पा म्हणले वेळा झालाच की काय? अरे आपल्याकडे 25 जर्सी गाई, एका गाईनं 20 लिटर दूध देऊ दे. 20 गुणिले 25 किती झालं? किती झालं? 500. हा, 500 लिटर दूध दिवसाला डेअरीला जाईल. पर 500 ला 30 रुपयानं गुणवायचं. 15,000 रुपये. बरोबर बरोबर. किती झाले? 15,000. तू नोकरी करायला जाणार महिन्याची, आणि नोकरीचे महिन्याचे किती घेणार? 15 घेणार. इथं दिवसाला तुला किती पडताय? मग महिना श्रेष्ठ का दिवस श्रेष्ठ? पोरग म्हणलं ठीक आहे, वरानं निर्णय नोकरीचा बंद केला. पोरग म्हणलं रोज दूध काढायचं, ताक चारा काम करायचं. महिनाभर त्याने मकाची घासाची वजी उचलली आणि वजी उचलून मानक्यात पाडला. गेलं डॉक्टर टिंबुर्णीला गेलं, डॉक्टरने काढला मानक्याचा काढला. हा म्हणजे फोटो काढला, एक्सरे काढला. डॉक्टर म्हणले मानक्यात पडलाय, यात जर भरून काढायचं तर बसावं लागल गप. म्हणलं मग काय करू? तुम्ही वेल एज्युकेटेड आहे, नोकरी करा ना. नोकरी एवढं दुखणं घेण्यापेक्षा नोकरी केली कधी बरीच. वर्ग म्हणलं बरोबर बोलताय तुम्ही, मी नोकरी करण्याकरता जाणार. ठीक गेलो, घरी आला, त्याचा निकाल घेतला आणि गेलो पुण्यासारख्या ठिकाणी नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता गेलो, म्हणजे मुलाखत देण्याकरता गेलो. एका ऑफिस मध्ये त्याचा इंटरव्ह्यू होता, पण त्याच्या अगोदर 30 पोरं होती आणि 30 पोरांचा इंटरव्ह्यू होत होता. 15 पोरं झाली होती, पण त्या दिवशी साहेबांचं घरी मंडळीचं भांडण झालं. साहेब ज्या त्या पोरावर ताण काढत होता, ताव काढत होता. असं धावायचं. एकही पोरग साहेब त्या दिवशी पास करेल. अरे म्हणले एवढ्या हुशार पोरांचं काय व्हायला, माझं तुम्ही आखवलं ना, माझं काय व्हायचं? त्यानं आपली पिशवी उचलली, घरी निघाला. पण ऑफिसच्या पायऱ्या उतरलं आणि डोक्यात लक्क प्रकार झाला. मी सोलापुरातला आहे, पांडुरंगाच्या जिल्ह्यातला आहे. पांडुरंगाचा जिल्हा म्हणजे ताकद देणारा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यातून आलोय. त्याने विचार केला, परत युटर्न घेतला.
माग फिरलं जे होईल ते होईल. पास झालो तो पास आणि नापास झालो तो नापास. युटर्न घेतला आणि ऑफिसच्या पायऱ्या उतरून झाल्या बघा. ऑफिसच्या पायऱ्या उतरून झाल्या परत युटर्न घेतला आणि तिथं बघितलं ऑफिसच्या बाहेर चपला अस्तव्यस्त पडलेल्या. आता याला घरी उठलं का घरच्यांना महिन्यात सवय लावली होती. काय उठलं का दारासमोर झाडलोट करायची. काय लावली ती घरच्यांना सवय लावली ती. घरच्यांच्या चपला जुळून ठेवायची सवय लावलेली होती. या ऑफिसच्या बाहेर पोरानं चपला अस्तव्यस्त काढल्या. माझ्या बरोबर परमेश्वर आमच्या गावातला व्यक्ती होता नितीनजी. त्याने एक चप्पल तिकडे काढली एक चप्पल इकडे काढली. म्हणजे असं का केलं तुम्ही. तुम्हाला महाराज तसं केलं तर चप्पल चोरीला जात. पण त्याला ते सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. पॅरगॉनला बाटाला बाटा नको म्हटला कोणाचा घाटा. सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. काय संबंध होता ऑफिसच्या चपला जुळून ठेवायचा नाही. पण एकदा की माणसाच्या जीवावर माणसाच्या मनावर संस्कार झाले की माणसाला त्याच्याशिवाय राहावत. आणि मग चपला जुळून ठेवल्या. आतमध्ये आलं. ऑफिस मध्ये लाईटी चालू होत्या. त्याला घरी उठलं का गोठ्यातल्या लाईटी बंद करायची सवय होती. लाईटी बंद केल्या. आतमध्ये आलं. फॅन चालू होते गोठ्यातले आपल्या त्या ऑफिस मधले आणि ऑफिस मधले फॅन चालू. त्याला घरी सवय होती. घरी गोठ्यातले फॅन बंद करायची सवय होती. सगळे फॅन बंद केले. काही संबंध नाही पण किती वेळा बंद केले. आतमध्ये आलं. थोडीशी कागद पडली होती. त्याला घरी सवय होती. पोह पडला उचलायची काय होती सवय होती. आणि याने ती कागद उचलली कचरा कुंडीत नेऊन टाकली. थोडं पुढे आलं. पाण्याचा जार नळ लीक होता. आता याला घरी सवय होती की गाया पाणी पाजल्या की नळ बंद करायची सवय होती. नळ बंद केला. आतमध्ये आलं. 31वा नंबर याचा लागला आणि हे सरांना म्हटलं मे आय कम इन सर. सर म्हटले यस कम इन सीट एअर म्हटल्यानंतर सर हा घ्या माझा रिझ्यूम मला पास करा. सर म्हणले त्याची काही गरज नाही. यू आर सिलेक्टेड. तू पास झाला. मला तर अजून प्रश्न विचारला नाही पास कसं काय केलं. साहेब म्हणले माझ्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. कॅमेऱ्यात मी बघितलं तुझ्या अगोदरचे 30 गडी आले पण एकाचही लक्ष ऑफिसच्या चपला ऑफिसची कागद ऑफिसचा नळ ऑफिसच्या लाईटी एकाही गोष्टीचं लक्ष गेलं नाही. 31वा तू असा होता की हर एक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं. तू माझ्या नोकरीत पास झाला. उद्या सकाळी ऑफिस 7ला जॉईन कर. पोरग म्हणलं साहेब तुम्ही केलं पास पण मी नापास झालो. साहेब म्हणले कस काय नापास झाला. मी तर पास केलं ना तुला. पोरग म्हणलं साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवावर स्वतःच्या जीवनात काहीतरी करून दाखवायचं पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं. माणसाच्या जन्मात आई वडिलाचे आणि गुरुजनांचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परिस्थितीत पास होत. हे जर संस्कार असतील तर महाराज म्हणले श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा इतराचा लेखा कोण करी का. राजयाची कांता काय विक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे. एकदा भजन करूया. वेळ संपला. मागायची गरज नाही पण मग श्री गुरु जवळ जवळ आमचा हाती परिचय असतो. हाती परिचय लोकांजवळ असण्यापेक्षा आपला हाती परिचय ठेवा. आपला हाती परिचय देवाजवळ. ऐका अजून 5 मिनिटं राहिले बरं का. कुणी जागा सोडू नका. आणि मग आपला हाती परिचय कोणाजवळ असावा. आपल्या गुरुजनांजवळ असावा. आपल्या संतांजवळ असावा. आपल्या देवाजवळ असावा. गुरुजनांजवळ असावा. आणि हा जर हाती परिचय असेल तर जगातली महत्वाची भूमिका आमची सार्थकी लागेल. माझा वेळ संपलाय पण सगळ्यांचं म्हणणं आलंय की पोवाडा म्हणायचा. काय करायचं म्हणायचं का थांबायचं. 5 मिनिटं लागतील.
चालेल ना पूर्ण फुकट नाही म्हणणार टाळ्या वाजवा लागते आपण सगळे छत्रपतींवर प्रेम करणारी माणसं बरोबर ना छत्रपतींचं नाव काढलं की अंगावर काटा भरा तो का अरे पूरी दुनिया पे राज किया था उसने अरे पूरी दुनिया पे राज किया था उसने जिसका जिस्म पौलाद का था मरते दम तक नहीं झुका किसी के सामने क्योंकि हिंदुस्तान की औलाद था राजा सुना है छत्रपती काय होता राजा असा होता शिवाजी राजा राजाला घडवलं वाढवलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं बरीच लोक म्हणतात बरं का बरीच लोक म्हणतात 16व वरील वाक्याचं नाही मोक्याचं आणि मग वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्दमावळा जमा केला मर्दमावळा कोणा एका जातीचा नव्हता बरं का 18 बगड जातीचा मर्दमावळा आणि स्वराज्य कोणा एका जातीवाल्याचं नाही हे 18 बगड जातीचं स्वराज्य पण मग या राजाची गती हे भानवावी या राजाची चर्चा टीव्ही दंतापर्यंत अरे कौन है शिवा उसकी मदद दरबदल टीवी जब आ गई है उसको जो कोई पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा कोणी तयार होईल विडा उचलायला कोणी तयार होईल शेवटी अफजल खानाने विडा उचलला अरे मैं आऊंगा शिवाजी को डोक्यात एकच विचार शिवाजीला धरणार आणि महाराष्ट्राच्या बोर्डीवर परंतु महाराष्ट्राच्या बोर्डीवर तुळजापूर गाव तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे तुळजापुरात मंदिर कोणाचं काळूबाईचं कोणाचं तुळजाभवानीचं आणखी एक वाद्य वाजतं त्याचं नाव काय मंदिरात संबळ वाजतो ना असं वाजलाय का
टाळी वाजवा टाळी. त्याच्यामुळे तुळजापूर सोडलं, कारण की दीड वाजली होती, भूक लागली होती सगळ्यांना, बरोबर. तुळजापूर सोडलं कोण? तुळजापूर सोडलं, पुढं पंढरपुरात आलं. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पांडुरंगाचं. आणि काय वाजू लागलं माहिती ना? मृदुंग वाजू लागला. कसा? पंढरपुरात पंढरपूर सोडलं. पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर माहिती? कोणाचं मंदिर? पैठण मध्ये एकनाथ महाराज, बरोबर. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अभंग वाजला कोणतं माहिती का? गौर फिरवितो तुम्ही तो गुरु गायका, 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 तुम्ही तो गुरु गायका, तुम्ही तो गुरु गायका, तुम्ही तो गुरु गायका, तुम्ही तो गुरु गायका. हातवरची पिंगळा 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 मारवाडी. पिंगळा मारवाडी
पैठण सोडायला लागलं आणि पैठण सोडलं जिजुरी काढलं. जिजुरी कोणाचं मंदिर आहे? काय वाजलं माहिती का? तिथं पण काय पाहिजे चपळ वाजला. कसं वाजलाय का? प्रतापगडाकडे जाताना अजून एक गाव लागतं मांडरगड. मांडरगड तिथं कोणाचं मंदिर आहे? तिथं कोणाचं मंदिर आहे? हा काळूबाईचं. मग कोणता बनवायला लागला? काळूबाईचं मांडरगड सोडलं म्हणलं. मांडरगड सोडलं. प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. दोन महायुद्ध आमने सामने उभे. अफजल खान शिवाजी महाराजांना बघून हसायचा. शिवा महाराष्ट्र का मिट्टी का बनाए तो शिवा सरकारला राजपुर शिवाजी महाराज करायला लागणार. पण हा काहीतरी डाव रचून आला. कोणाच्या लक्षात आलं? शिवाजी महाराज. कारण का राजांकडे गुणधर्म होता. शक्तीपेक्षा अफजल खान काहीतरी डाव रचला. राजाला आधी न दिलं. कसं माहिती
अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार पण तेवढ्यात आमच्याकडे बघणं आपला आपला होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजीकडे तलवार होती तलवार कोणती माहिती का भवानी भवानी आणि भवानी तलवार बाहेर काढली चमकली तलवार कशी चमकली माहिती का त्या दिवशी त्या सर्वांनी कोरलं गेलं काय कोरलं शिवाजीनं सय्यद बंडाचा तुकडा करावा म्हणून होता शिवा म्हणून वाचला शिवा होता शिवा समर्पित करतोय तसं मला एकलाच थांबायला लावलं होतं वरून पण तुमच्यामुळे मी कीर्तन पाहून तास थांबलो अजून एक तास बस वर नसतं कीर्तन काय करा बस असं झालेली सेवा नाही बाबा आपली थोडीशी कीर्तनाची मर्यादा असते त्याच्या पुढे नाही जात आहे मी 10 मिनिटं नसते लांबवले पण म्हटलं मागून आलेल्याची निदान 2 घास हाती लागलं पाहिजे सेवा समर्पित करू तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बरं का शुभेच्छा काय तुम्ही सगळी पोरं दुनिया आहे माझा शब्द आहे आज या गादीवरून तुम्हाला शब्द आहे तुम्ही सगळी पोरं चांगल्या पदावर पुढच्या भविष्यामध्ये कार्यरत असणार चांगले मोठे होणार आणि आपल्या आई वडिलाचं नाव अकोल्याचं नाव या टेंभुर्णी माड्याचं नाव महाराष्ट्रात नाही तर जगभरात प्रसिद्ध करणार एवढी पांडुरंगाचं आर्पता ठेवतो जास्त बोलत असताना या गुरुजन मंडळींनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचे सगळ्यांचे आभार बरं का सर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता वेळ महत्वाचा आहे त्याच्यामुळं थांबण्याचा मी प्रयास करतो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगवादक इकडे बघा आता इकडे रडू नको बाळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगवादक आदरणीय आश्रमजी महाराज साहेब एकदा टाळी वाजवायला आदरणीय दादा महाराज लय सुंदर वाजवलं त्यांच्या टाळी वाजवाय का सागर महाराज आदरणीय भूषण महाराज सुंदर गायलं सगळ्यांनी त्यांच्याकरता टाळी वाजवा सगळ्यांचे आभार व्यक्त करून विनेकरी बाबा आदरणीय आमचे प्राचार्य सर बरं का सगळ्यांचे आभार आदरणीय हार्मोनियम ज्यांनी वाजवला ते आमची सगळी मंडळी बरं का माऊली दादा नितीनजी बरं का पण सगळे गुरु दादा
आदरणीय आमचे नितीनजी संतोषजी सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय